नमस्कार मित्रांनो, टेक्नाथॉर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, नोव्हेंबरच्या हप्त्याला विलंब झालेला आहे आणि तो हप्ता आपल्याला मिळेल किंवा नाही तर या संदर्भात अनेक लाभार्थी कॉमेंट्स करत असताना दिसून येतात. तर मित्रांनो, जर नोव्हेंबरचा हप्ता आता मिळत नसेल तर आपल्याला काय करायचे आहे, तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता नेमकं नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, नोव्हेंबरच्या हप्त्याला खरोखरच खूप सारा विलंब झालेला आहे. साधारणतः 5 नोव्हेंबर पासून डीबीटीचं जे काही पैसे वितरणाचं काम आहे तर ते सुरू व्हायला पाहिजे होतं, परंतु अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही. आजची 11 नोव्हेंबर म्हणजे 11 तारीख आहे, तरी पण कोणतेही चिन्ह किंवा कोणतेही नोटिफिकेशन डीबीटीच्या वेबसाईटवर दिसत नाही. आणि या अनुषंगाने मी डीबीटी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी संपर्कात आहे आणि वेळोवेळी चौकशी करत आहे की आमचे निराधार बांधव आहे, दिव्यांग बांधव आहे, तर यांचा हप्ता त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार. तर काल संध्याकाळपर्यंत सुद्धा शासनाकडून हा निधी संबंधित विभागाला वर्ग करण्यात आलेला नव्हता आणि डीबीटी कार्यालयाला सुद्धा हा निधी वर्ग करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता नेमका आता मिळणार की नाही किंवा तो कधी मिळणार, तर या संदर्भात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, त्यासाठी नेमकं काय करायचं आहे तर ते पुढे बघूया आपण. तर मित्रांनो, साधारणतः 30 ऑक्टोबरला हा जो काही GR आलेला होता, तर या GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं की नोव्हेंबरच्या हप्त्याचं जे काही वितरण आहे, तर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तर त्या हप्त्याची तरतूद शासनाने या GR नुसार केलेली होती आणि ही तरतूद, हा निधी महाराष्ट्र शासनाने SBI कडे वर्ग केलेला होता. मग असं असताना हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा का होत नाही, एवढा विलंब का लागतो, तर तो मोठा प्रश्न आहे. आणि जर आमचे निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव यांची परिस्थिती बघितली तर अतिशय हालाकीची परिस्थिती आहे. दर महिन्याला जे काही 1500 रुपये मिळतात, तर त्या 1500 रुपयामुळे मध्ये घर खर्च चालवणे खूप अवघड आहे. तरी पण ते तारेवरची कसरत करून आपला प्रपंच चालवत आहे. बरेच दिव्यांग बांधवांना औषधांचा प्रश्न आहे, दवाखान्यांचा प्रश्न आहे, तर काटकसर करून ते सुद्धा आपला दवाखाना करत आहे. परंतु जर त्यांना रेग्युलर हे अनुदान मिळालं, दर महिन्याला रितसरपणे 5 तारखेला त्यांच्या खात्यावर जर पैसे जमा झाले तर त्यांना तेवढी अडचण येत नाही. म्हणजे खरं तर 1500 रुपयात काहीच होत नाही. दिव्यांग बांधवांना जे काही 1000 रुपये वाढीव अनुदान मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळालेला आहे. परंतु जे काही इतर निराधार बांधव आहे, विधवा महिला आहे, तर त्यांची समस्या खूप बिकट आहे. 1500 रुपयामध्ये त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करणे अतिशय अडचणीचं जात आहे. हालाकीची परिस्थितीमध्ये ते जीवन जगत आहे. मग असंही असताना त्यांच्या खात्यावर पैसे रेग्युलर न मिळाल्यामुळे अजूनच अडचणी निर्माण होताना दिसून येतात. आणि त्यामुळेच अनेक लाभार्थी फक्त एकच प्रश्न विचारत आहे की सर, आमचा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार आहे. तर मित्रांनो, आपलं चॅनल सदैव आपल्या पाठीशी आहे आणि वेळोवेळी म्हणजे रोजच आपण आपला नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार तर या संदर्भातील प्रश्न आपल्या चॅनलवर लावून धरलेला आहे आणि त्याचा वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा आपण करत आलेलो आहे. आपल्याला माहित आहे, जर आपण बघितलं तर मेन मीडियामध्ये जी काही न्यूज चॅनल आहे तर ते आपला एकही प्रश्न दाखवत नाही, एकही व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर निराधार बांधव किंवा दिव्यांग बांधवांच्या हप्त्याबाबतचा नसतो. त्याच्याहून काय स्पष्ट होते की आपण जे काही वंचित घटक आहोत तर याच्याशी त्या लोकांना कोणतंही देणं घेणं नाही. त्यामुळे मित्रांनो, कोणीतरी आवाज उचलला पाहिजे शासनापर्यंत किंवा जे काही आमदार खासदार महोदय आहेत तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जावी की आमचे निराधार बांधव आहे, आमचे दिव्यांग बांधव आहे, तर त्यांना अजूनपर्यंत नोव्हेंबरचा जो काही हप्ता रेग्युलर मिळायला हवा होता तर तो हप्ता सुद्धा अजून मिळालेला नाही.
तर ही माहिती त्यांच्यापर्यंत जावी म्हणून आपण आपल्या चॅनलवर रोजच या संदर्भातील बातमी देत असतो. परंतु मित्रांनो, अनेक निराधार बांधव आणि दिव्यांग बांधव असे आहेत तर ते चुकीची कॉमेंट्स करतात. तर इथून पुढे मित्रांनो, त्यांच्या चुकीच्या कॉमेंट्सला मी कोणतेही उत्तर देणार नाही. ज्या कॉमेंट चांगल्या असेल आणि ज्यामुळे खरोखर जे दिव्यांग बांधव, निराधार बांधव अडचणीत आहेत, अशांचेच प्रश्न आपण मार्गी लावणार आहोत. अशाच लोकांना आपण मदत करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, आता काय करायचं आहे, आपला प्रश्न कुठंच कोणी मांडत नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे चॅनल आहे तर सदैव आपला नोव्हेंबरचा हप्ता असेल किंवा येणारे इतरही हप्ते असेल, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण आपले प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडणार आहे. त्यानुसार मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे, ज्यांना ज्यांना सोयीचं असेल, ज्यांना जमत असेल, कारण काय होते, बरेच दिव्यांग बांधव जे आहे तर ते चालू शकत नाही, एसटी बसपर्यंत जाऊ शकत नाही. त्याचबरोबर अनेक निराधार बांधव आहे, त्यांना सुद्धा चालण्याचा त्रास आहे. बरेच जण बेडवर पडलेले असतात. तर त्यामुळे मित्रांनो, ज्या ज्या दिव्यांग बांधवांना शक्य असेल तर त्यांनी आमदार महोदयापर्यंत गेलं पाहिजे. आपल्या तालुक्यातील जे काही आमदार आहे तर त्यांची भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्या कानावर हा प्रश्न टाकला पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे की साहेब, आमचं नोव्हेंबरचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे काय होईल, संबंधित तालुक्याचे, तुमच्या तालुक्याचे जे काही आमदार महोदय आहेत तर ते मंत्रिमंडळापर्यंत ही बातमी देऊ शकतात किंवा ही माहिती देऊ शकतात. त्यामुळे मंत्रिमंडळातील काही लोक याच्यावर निर्णय घेऊ शकतात आणि हा मार्ग किंवा हा प्रश्न सोडू शकतात. त्याचबरोबर जे निराधार बांधव किंवा दिव्यांग बांधव विविध सामाजिक संघटनेमध्ये काम करतात तर त्यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून हा प्रश्न उचलायला हवा आणि जे काही तहसीलदार आहे, जिल्हाधिकारी आहे, तर त्यांना निवेदन द्यायला हवी आणि आपण सुद्धा आपलं जे काही तालुक्यातील जे काही तहसीलदार आहे तर त्यांना निवेदन द्यावी की आमचा नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही, आमची परिस्थिती हालाकीची आहे, तर आमचा हप्ता कधी मिळणार आहे, आमचा हप्ता रेग्युलर मिळावा. तर यासाठी आंदोलने करावी, निवेदन द्यावी किंवा आपलं म्हणणं आपल्या जनप्रतिनिधीमार्फत गव्हर्नमेंटकडे पोहोचावं. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तरच आपला प्रश्न मार्गी लागू शकतोय आणि आपल्याला हा नोव्हेंबरचा हप्ता मिळू शकतोय. अन्यथा नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा याला सुद्धा विलंब लागू शकतोय. मी यासाठी म्हणत आहे की आता सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहे आणि आपल्याला माहित आहे विविध मंत्रिमंडळाचे सगळेच लोक म्हणजे जे राजकारणी आहे तर ते निवडणुकामध्ये गुंतलेले आहे आणि आपल्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची कोणाची तयारी पण नाही आणि सगळेजण दुर्लक्ष करत आहे. तर आपला प्रश्न कोणीतरी मांडावा म्हणून आता स्वतः आपल्याला ही भूमिका घ्यावी लागेल आणि आपला प्रश्न म्हणजे नोव्हेंबर हप्त्याबाबतचा जो काही प्रॉब्लेम्स आहे तर तो प्रॉब्लेम आपले जे काही आमदार महोदय आहे तर त्यांच्यापर्यंत आपण पोचवायला हवा. त्याचबरोबर आपल्या तहसीलचे जे तहसीलदार आहे, जिल्हाधिकारी आहे तर त्यांच्याकडे सुद्धा निवेदन द्यायला हवे. तर मित्रांनो, हे जर आपण केलं तरच आपली कोणीतरी दखल घेईल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपण हा प्रश्न कंटिन्यू उचलून धरलेला आहे आणि जोपर्यंत तुम्हाला हे नोव्हेंबरचा हप्ता मिळत नाही आणि हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण मात्र लढत राहणार आहोत आणि तुमचे प्रश्न कंटिन्यू घेऊन जाणार आहोत आणि नोव्हेंबर हप्त्याबाबतचं जे काही अपडेट आहे वेळोवेळी तर ते अपडेट आपण देत राहणार आहोत. मात्र मित्रांनो, आपल्याला शांत बसून चालणार नाही, आपल्याला सुद्धा आता भूमिका घ्यावी लागेल आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे काहीतरी नाही सिंहाचा वाटा तरी खारीचा वाटा उचलावा लागेल आणि आपल्याला हे काम करावं लागेल. आपला लढा आपल्यासाठीच असणार आहे. त्यामुळे आपल्याला मात्र आता शांत बसून चालणार नाही. जर आपण शांत बसला तर होऊ शकतंय की नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर वेळेत जमा होणार नाही, त्याचबरोबर पुढचे हप्ते आपल्याला वेळेत मिळणार नाही. तर मित्रांनो, यासाठी अगोदर सांगितलेले पर्याय आहेत त्याचा विचार करा आणि ती गोष्ट अंमलात आणा, तरच आपल्याला आता रेग्युलर हप्ता मिळून जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे महत्वाची अपडेट आणि माहिती होती. जर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.